सुरेश गोलंदाजीसाठी आपण बघत आहोत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रवीणजी धस, सुमितजी धस त्यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये टी शर्ट स्पॉन्सरशिप लाभलेली आहे. त्यांची उपस्थिती, त्यांचे सहर्ष स्वागत आयोजन समितीच्या वतीनं. सामना सुरू होतोय. गेम इज ऑन. पहिला बॉल अगदी खोलात टाकलाय. पहिल्या बॉलवरती चांगलं नियंत्रण, एक्सपिरियन्स भरपूर आहे. सुरेश यांच्याकडे अनुभव फार आहे आणि तो अनुभव पहिल्या बॉलवरती आपण पाहिला. बरोबर कॉरिडॉर मध्ये टाकला गेलेला चेंडू राईट अप इनटू द ब्लॉक होल. सुरुवात दमदार. पहिला चेंडू निर्धाव. स्विंग अँड मिस. वन मोर ब्युटिफुल डिलिव्हरी. यावेळेस ओव्हरपिच ऑफ स्टंपच्या बाहेर अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न तो सलामीवीर मनीष चौधरीचा फसलेला आपण बघत आहोत. लागोपाठचे दोन निर्धाव चेंडू. अजूनही खातं खुलं केलं गेलं नाही. या मॅच मध्ये बॅटिंग करण्याचा जो धाडसी निर्णय घेतला तो निर्णय कितपत योग्य राहील हे देखील पाहावं लागेल. चेस करून कट करण्याचा प्रयत्न करत होते. वन मोर ब्युटिफुल डिलिव्हरी. गुडलेचा अत्यंत सुंदर वापर जो बाउन्स अपेक्षित होता साकर एंडला. फलंदाज मनीष चौधरीला तो मिळाला नाही. लॅक ऑफ फुटवर्क बदलाले त्याचा स्पष्टपणे अभाव. पावलांचा वापर होत नाही, त्याच कारणासह बॉडी मुवमेंट नसल्या कारणाने ते चेंडूपासून थोडे दूर राहत आहे. चेंडूच्या रेषेमध्ये पोहोचू शकले नाहीत. सलगचा तिसरा डॉट. आणखीन एक कमी गतीने टाकलेला बॉल. यावेळेस देखील थोडा खाली राहिला. लोअर बाउन्स या बॉलवरती आपण पाहिला. लागोपाठचा चौथा निर्धाव चेंडू त्या ठिकाणी टाकलाय तो गोलंदाज सुरेशनं. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय मागच्या तीनही डावांमध्ये प्रथम त्याच्या संघानं फलंदाजी केली आहे. तो संघ विजयी झालेला आपण पाहिलाय. धावा चेस होत नाही, त्याच कारणासह निर्णय आय थिंक घेण्यात आला असावा. अंतिम चेंडू देखील बॅट्समनला फॉलो करून टाकलाय. अपील आणि ती पंचाने स्वीकारली. एसटीजीच्या स्वरूपात, स्टंपिंगच्या स्वरूपात पहिला धक्का. टीम स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटेंबे क्रिकेट संघाला मनीष चौधरीची पारी संपुष्टात. साकर एंडला पायचे आंबेगावकर चषकातील तिसऱ्या पर्वातील पहिलं निर्धाव षटक, फर्स्ट मेडन ओव्हर. त्या ठिकाणी गोलंदाज सुरेश यांच्या माध्यमातून पाहता येईल का? एक सफलता देखील त्यांना मिळाली आहे. 5 बॉलच्या स्पेलमध्ये जबरदस्त कामगिरी, मिश्रणयुक्त गोलंदाजी. एक्सपिरियन्स इज द बेस्ट कंटेंडर आणि तो एक्सपिरियन्स, तो आपला अनुभव या महत्वाच्या सामन्यात पणाला लावत असताना लौकिकाला साजेशी कामगिरी आणि सुरुवात केली आहे ती गोलंदाज सुरेशनं. स्टील 1 टू गो. अंतिम चेंडू देखील आला निर्धाव आणि आंबेगावकर चषकातील पहिलं निर्धाव षटक तिसऱ्या हंगामामध्ये टाकलंय ते गोलंदाज सुरेशनं. अमित देवपेकर, देवपे क्रिकेट संघाचा हा फ्रंटलाईन गोलंदाज आणि त्याच्या गोलंदाजीचा दबदबा सध्या या मॅच मध्ये आपण पहिल्या षटकामध्ये पाहिलाय. बरोबर 1:05 पहिला बॉल पडलाय. 4 मिनिटं पहिल्या षटकासाठी घेण्यात आलेली आहेत. दुसरं षटक बंटी येतात गोलंदाजी करता. पहिल्या पॉवर मध्ये प्रभावशाली कामगिरी आपण बघत आहोत. खरं तर ही खेळपट्टी म्हटली तर फलंदाजांसाठी पोषक आहे, फलंदाजांसाठी नंदनवन आहे. मात्र गोलंदाज सुरेश जमदरेंना पहिल्या षटकात सुयोग्य जम बसवलेला आहे. मेडन ओव्हर विथ 1 विकेट आणि निर्णायक महत्वपूर्ण पहिल्या फेरीतील चौथ्या सामन्याची सुरुवात त्यानं दमदार केली आहे. आणखीन एक डॉट बॉल. स्ट्रगल सध्या धावांसाठी सुरू आहे. पहिल्या डावात थोडासा संकटामध्ये सापडलाय फलंदाजी करणारा संघ स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटेंबे. धीरज चौधरीकडे ते स्किल आहे, धीरज शेलवलेकडे ते स्किल आहे. बागफुटर आले. विषय मध्ये फटका फसलाय. काव कॉर्नर झोन मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत
आणखीन एक धक्का आता बसेल. धीरज शेलवलेची पारी संपुष्टात. शून्यावरती दुसरा गडी गरज झालाय तो बॅटिंग करणाऱ्या स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटेंबे क्रिकेट संघाचा. चेंडू झाले. एकही धाव दाफलकावरती जोडता आली नाही. सलामीवीर दोघेही निराशाजनक, नाखुश, नाउमेद, नाउत्साही, नैराश्यपूर्ण चेंडूने सध्याच्या दिशेला खेळाडू कक्षाच्या दिशेने मार्गस्थ झालेले आपण बघत आहोत. विशाल चौधरी सध्या खेळण्यासाठी स्टॅकरला त्याची सोबत देत आहेत. जयेश या दोन फलंदाजांना आता मोर्चा सांभाळावा लागेल. पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. हा ट्रॅकर बॅकफुटवर पोझिशन मध्ये आले आणि तदनंतर पुलचा पॉवरफुल फटका विशाल चौधरीच्या बॅटमधून. धावाची दमदार सुरुवात. 9व्या चेंडूवरती धावसंख्येची कुंडी फोडली आहे. षटकार. नवव्या चेंडूवरती दाफलकाला आता शुभारंभ झालेला आहे, आरंभ झालेला आहे. स्कोरकडचा हा श्री गणेश झालेला आहे. विशाल चौधरीच्या बॅटमधून पहिला मॅक्सिमम षटकार आणि या षटकारानं धावसंख्या 2 गणांच्या मोबदल्यात एकूण अंकित झाले ती 6. 6 ऑन बोर्ड. चला स्पीडअप अपेक्षित राहील. लक्ष असू द्या. बॅटिंग करणारा टीम आपली देखील बॅटिंग ऑर्डर सेट करून ठेवा. 6 धावा बनवल्या गेल्या 2 गड्यांच्या मोबदल्यात. विशाल चौधरीची विस्फोटक सुरुवात. फुलरलेट स्ट्रेट बॅटर डाऊन दी ग्राउंड स्वीट साऊंड लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखीन एक तडाखा. लागोपाठचा दुसरा फटका. दमदार दर्जेदार षटकार. सुरुवात दमदार झालेली आहे. पहिलं षटक निर्धाव षटक. सलामीवीर मनीष चौधरी माघारी परतला. मात्र दुसऱ्या षटकात विशाल चौधरीच्या फलंदाजीचा आहाकार सध्या मैदानामध्ये आपण बघत आहोत. दाफलकाला गती देण्याचा त्याचा प्रामाणिक प्रयत्न आणि त्यामध्ये 2 बॉल मध्ये 2 हल्ले त्याने चढवलेत. आक्रमण पलटून पाठवलंय ते गोलंदाज बंटीचं. धावसंख्या 12. कमी गतीने टाकलेला फुलरलेन आतली कडा घेऊन बॉल मागे. फाईन लेगला बॅकअप अवेलेबल झालंय. एक सिंगल धाव मिळेल. सिंगल धाव्याच्या सोबतीने धावसंख्या दाफलकर एकूण अंकित झाली ती 13. 13 ऑन बोर्ड. 13 धावा सध्या स्कोर बोर्डवर. स्टील 1 टू गो. क्लीन बोल्ड. आणखीन एक झटका. या षटकातील दुसरं शोज बंटीसाठी. तर 2 षटकांच्या अंती 13 वरती तिसरा आदरा स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटेंबे क्रिकेट संघाला. जयेश परत आहेत माघारी. दरम्यानचा कालावधीत हेअर पॉइंट सलूनचे सर्व नयनजी न्यायकर आपल्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि दादांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं आपण दिनेशजी घरत यांच्या शुभ हस्ते संपन्न करत आहोत. ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी टी शर्ट स्पॉन्सरशिप आमच्या आयोजन समितीला लाभलेले आणि त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती संपन्न होत असताना
तदनंतर प्रवीणजी दस यांच्या वतीने या आंबेगावकर चषकाच्या तिसऱ्या हंगामात तिसऱ्या पर्वात आपल्याला टी शर्ट सौजन्य लाभलेल्या जांभुडे गावचे प्रतिष्ठित उद्योजक तथा समाजसेवक आणि दादांचाही शुभ सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं मुख्य व्यासपीठावरती आपण संपन्न करत आहोत. 2 षटकात 13 बनल्या गेल्या 3 गड्यांच्या मोबदल्यात. धीरजच्या सोबतीनं न्यू बॅटर सुनील. रिटर्न फील्ड मध्ये सुरेश जमदरे पहिला बॉल बॅकफुटवर आले, ड्राइव्ह केला, सॉफ्ट हँडली खेळतायत. एक सिंगल धाव, सिंगल स्टॅक रोटेट. आपल्या व्यासपीठावरती उपस्थित झालेले जांभुर्जे गावचे उद्योजक तथा समाजसेवक आणि त्यांचाही शुभ सन्मान आयोजन समितीच्या वतीनं आपण संपन्न करतो. दिनेशजी घरत यांच्या शुभ असते. त्याचबरोबर विकासजी पाटोळे यांची नुकताच उपस्थिती या क्रीडा नगरीमध्ये आम्हाला लाभलेली आहे. दादांना विनंती आहे या आपण व्यासपीठावरती आंबेगावकर चषकाच्या निमित्तानं आपलंही स्वागत. सुनील यांच्या अगेन्स्ट डॉट बॉल पुन्हा एकदा सुरेश जमदर यांच्या स्पेल मधून धावा संख्या स्थिर 14 धावा दाफलकर. फुल टॉस तसं टायमिंग नव्हतं, मिडलिंग नव्हतं. क्षेत्ररक्षक बंटी पोहोचण्याचा प्रयत्न करत होते जोपर्यंत बाकी पहिली दुसरी धाव सहजरित्या पूर्ण झालेली आहे. 2 धाब्याच्या सोबतीने धावसंख्या दाफलकरवरती 19 झाली ती 16 ऑन बोर्ड. मागच्या 3 सामन्यामध्ये पहिल्या डावमध्ये फलंदाजी करणारा संघ विजय झालेला. त्याचबरोबर 60+ टोटल देखील उभारण्यात आलेली आहे. हे देखील आजच्या निर्णायक दुसऱ्या दिवसाचं वैशिष्ट्य राहिले. मात्र या सामन्यात 1 शॉट ए सिरीज लेट पण थेट ऑनफिल्ड अंपायर सिग्नल आपल्यापर्यंत पोहोचला. शॉर्ट रनचा मार्जिन देखील या स्पर्धेमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात आम्ही पाहिलेलं आहे. तो सुधारित धावफलक असेल ते 15 ऑन बोर्ड. ब्युटिफुल डिलिव्हरी, एक्स्ट्रा बाउन्स, बॉल राईट झाला, बॅटर सरप्राईज झाला. सुनील सध्या पाहिलं तर 5व्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल झालेले. डू ऑर डाय करो या मरो अशी परिस्थिती त्यांच्या समोर, ज्या ठिकाणी महत्वपूर्ण पहिल्या डावात धावांसाठी त्यांना संघर्ष करावाच लागेल. कारण समोर फ्रंटलाईन बॉलर सुरेश जमदरे यांचा तेज तराट स्पेल सुरू आहे. डाऊन द लेग स्टिक, व्हाईट बॉल सिग्नल फ्रॉम ऑनफिल्ड अंपायर प्रसाद सहस्रबुद्धे सर. एक अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त एका धाव्याच्या बढतीनं स्कोर आपण बघत आहोत सध्या पोहोचलाय तो 16 या आकड्यावर. 16 ऑन बोर्ड, 16 धावा सध्या दाफलकरवरती. मिस टाइम, टॉपेज, झेलची संधी, कॉटन बॉलचा चान्स, मात्र चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाही सुरेश. अवघड कार्य असतं जेव्हा तुम्ही स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॅकअप करत असता, जेव्हा तुम्ही झेल पकडण्यासाठी पोहोचत असता. मात्र तो प्रयत्न या मॅच मध्ये फसलेला आपण बघत आहोत. 2 धावा, 2च्या सोबतीने धावसंख्या 18 ऑन बोर्ड. बॅकफुटर वाले ऑन साइडला दिशा दिली, क्षेत्ररक्षक दूर आहे, स्कोरलेग सीमारेषेच्या दिशेने चेंडू मार्ग सोडतोय. येतो तो चौकार, गुड शॉट. धावसंख्या या चौकारानं आपण बघत आहोत. एंड ऑफ थर्ड ओव्हर 22, 22 धावा दाफलकरवरती. ड्रिंक्स ब्रेक्स इन्व्हाइट केलेला आहे. विनंती आहे लगेचच आपण पोहोचा. मॅनेजमेंट कमिटी पाणी पाठवा मैदानामध्ये. धावा 22, 7.33 ची धावगती. पार्टनरशिप हळूहळू बिल्डअप झाली. निर्णायक या चौथ्या विकेटच्या दरम्यान विशाल चौधरी 4 चेंडूत 14चं योगदान, 2 षटकार, 2 सिंगल त्याच्या बॅटमधून. तर त्याची सोबत सुनील देतोय ज्याच्या बॅटमधून 5 चेंडूत 7चं योगदान आपण बघत आहोत. 3 षटकात 22 बनवलं गेलं. यानंतर होणाऱ्या द्वितीय फेरीच्या ज्या लढती आहेत त्या 4-4 षटकांची असतील आणि पहिली 2 षटकं ही कॉमेंट्री बॉक्स यांकडून आणि उर्वरित 2 षटकं ही असतील स्क्रीन यांकडून. खेळाडू कक्षामध्ये खेळाडूंना सूचना आहे, आपण ऑलरेडी ड्रिंक स्टॉल रेडी करून ठेवायची. जशी 3 षटकं संपतील आपण लगेचच पाण्याची उपलब्धता मैदानामध्ये करायची आहे. लक्ष सुद्धा 3 षटकात 22 बनवलं गेलं. आंबेगावकर चषकाचं हे बहारदार आयोजन आपण बघत आहोत.
प्रशस्त ही दिनेशभाई इंदुराव क्रीडा नगरी आणि या क्रीडा नगरीमध्ये रंगणारा हा 5 दिवसीय टेनिस बॉल क्रिकेट जगताचा महासंग्राम आपण उपभोगत आहोत. 22 ला सध्या 3 लॉस 22 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. ट्वेंटी टू ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. रिडॅक चौथं षटक सुरू होतोय. गोलंदाजीसाठी डीजे चौथ्या षटकात बॉलिंग मार्क वरती. पहिला बॉल ऑन साइडला पॉवर बॅक फटका. विशाल चौधरीचा तडाखा, बॉल पाठवलाय काउ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. युजिट सिक्सर. षटकारांना धावसंख्या दाखल करते. एकूण अंकित होते ते 28-28. विशाल चौधरीचा रोल आता या पहिल्या डावात इम्पॉर्टंट असेल, निर्णायक असेल स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटेंबे क्रिकेट संघाकरता. 28 ला सध्या 3 विकेट माघारी परतलेले आहेत. मात्र चौथ्या विकेट साठी ही भागीदारी, पार्टनरशिप आपण बघत आहोत. फुलर लेन ड्राइव्ह केला समोर, लॉंगॉनला बॅकअप अवेलेबल आहे. व्हेरी गुड फिल्डिंग. सेकंडचा कॉल आणि दुसरी धाव देखील पूर्ण. ओव्हर थ्रो झालाय. तिसऱ्या धावेचा शोध सुरू आहे आणि तिसरी धाव देखील आता पूर्ण झालेली आपण बघत आहोत. 3 धावेच्या सोबतीनं धावसंख्या दाखल करते सध्या अंकित झाली. चौथ्या धावेचा प्रयत्न नोस्ट्रा करेडला. चौथ्या धावेमध्ये प्रयत्नशील राहिला नाही फलंदाज सुनील. 1 शॉट. ऑनफिल्ड अंपायरचा सिग्नल. सो 2च धावा या बॉलवरती असतील आणि त्या मोबदल्यात एक फलंदाज मात्र बाद असेल, तो स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटेंबे क्रिकेट संघाचा. बसते आपण संपन्न करत आहोत. स्ट्राईक विशाल लाभे होती. ओव्हर थ्रो झाला. त्याच कारणास्तव चौथ्या धावेचा प्रयत्न त्यांनी केला, मात्र तो अपयशी राहिला. सुनील धावचीत झाले. त्याचबरोबर 1 शॉट हा सिग्नल देखील आपल्यापर्यंत पोहोचला. धावा 30-30 4 गड्यांच्या मोबदल्यात. सहा चेंडूत 22 धावेचं योगदान इंडिव्हिज्युअल विथ द बॅट आपण बघत आहोत विशाल चौधरी कडून. आणि त्याची सोबत देण्यासाठी, त्याची साथ देण्यासाठी न्यू बॅटर रोशन संगनायक सध्या खेळण्याकरता स्ट्रायकर एंडला. फुलटॉस हवं तसं टायमिंग जुळलं नाही. मिसटाईम फटका. क्षेत्ररक्षक डीप मधून पोहोचण्याचा प्रयत्न करत होते, मात्र सरदे शेवटी त्यांच्या आवाक्याबाहेर चेंडू पडलेला आहे. 2 धावा 2च्या सोबतीनं धावसंख्या दाखल करती. एकूण अंकित झाले ते 32-32. विशाल चौधरीनं या मॅच मध्ये विथ द बॅट एकतर्फी किल्ला आतापर्यंत लढवलाय, तो फलंदाजी करणाऱ्या स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटेंबे क्रिकेट संघाकरता. 32 धावा दाखल करती 4 गड्यांच्या मोबदल्यात. स्टील 3 टू गो. डीजे सध्या गोलंदाजीसाठी, ज्यांना या षटकात सध्या धारेवरती घेण्यात आलेलं आहे.
फुलरलीन ड्राईव्ह करते, समोर गॅप मोठा आहे, लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाला चेस, चांगला मैदानी फटका, मिसफिल्ड मिस्टेक, फिल्डर वरती दबाव टाकला, प्रेशर बनवला आणि त्या दबावाचं रूपांतर दुसऱ्या धाव्यामध्ये 2 धाब्याच्या सोबतीने धावसंख्या दाखल होती. एकूण अंकित झाली ती सध्याच्या घडीला 34 धाबा. यानंतर होणारा द्वितीय फेरीतील निर्णायक पहिला सामना आपल्या समोर असेल. 2 विजेते संघ एकमेकांसमोर. बाट तिकडा, बॉल पाठीमागे, फाईन लेगला कॅच ड्रॉप. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक थर्ड वरून पोहोचतायत. दुसऱ्या धाब्याचा कॉल आहे आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण झालेली आहे. नशिबाची थोडी साथ लाभते असं म्हटलं जातं. फॉर्च्यून ऑलवेज फेवर द ब्रेव. नशिबे नेहमी धाडसी माणसाची पाठराखण करत असतं आणि तोच प्रत्यय आला या बॉलवरती. जसा झेल सुटला विशाल चौधरीचा, त्याला मिळणारं जीवदान. धावासंख्या 2 सरकते पुढे, ती 36 धावा. जर्मन शिकरेपाडा त्यांच्या विरोधात साझा 11 साझा असा सामना. यानंतर द्वितीय फेरीचा पहिला आपण कव्हर करणार आहोत. टॉससाठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. तसं सत्र संपेल. स्ट्रेट बॅटनं फोर्स केला समोर, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक मात्र त्याच्या मस्तकावरती दस्तक देत बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. विस्फोटक विध्वंसक फटका, षटकार. एका सामन्यामध्ये 2 वेळा तुम्ही ड्रिंक स्टॉल इन्व्हाइट कराल तर वेळेचा डेफिनेटली अपव्यय होईल. लक्ष सुद्धा वेळेच्या बाबतीत आमच्या आयोजन समितीला आपलं सहकार्य अपेक्षित आहे. धावा 42, एकतर्फी किल्ला लढवत आहेत. 10 चेंडूत 34चं योगदान आपण बघत आहोत. मिडल ऑर्डरचे बॅटर विशाल चौधरी यांच्या बॅटमधून. इंडिव्हिज्युअल या डावामध्ये आपण पाहिलं तर आतापर्यंत 4 षटकार विशाल चौधरी यांच्या बॅटमधून आलेले आहेत. दाफलकाला गती देण्याचा प्रयत्न. पहिले षटक मेडन ओव्हर होतं, 9व्या चेंडूवरती खातं खुलं झालं होतं आणि त्यानंतर धावसंख्येला धावफलकाला दिला गेलेला हा वेग तो विशाल चौधरी कडून. जर्मन शिकरेपाडाचे संघ कर्णधार उपस्थित झाले. सत्र समाप्तीनंतर साझाई टीम संघ कर्णधार आपण या. किसनजी भांगर साहेबांच्या वतीनं अनुश्री 11 भुवन या टीमला टी शर्ट स्पॉन्सर झालेलं आहे. ओके, कानोल टीमसाठी किसनजी बांगर यांच्या वतीनं टी शर्ट स्पॉन्सरशिप लाभलेली आहे. यांचं या ट्रॉफीच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत, त्याचबरोबर आभार आम्ही व्यक्त करत आहोत. अंतिम षटकात सूरज गोलंदाजी करता. पहिला बॉल हा पंप पूल ऑन साइडला. प्लेसमेंट प्रॉपर होते. एकच धाव मिळेल कारण स्ट्राईक विशाल चौधरीला हवी आहे, जो चांगल्या टच मध्ये चांगल्या फॉर्म मध्ये. सिंगल धावसंख्या 43-43. लॉस ऑफ 4 विकेट. 10 चेंडूत 34 धाब्याची झंझावाती विस्फोटक वादली खेळी सध्या साकारत असताना मिडल ऑर्डरला विशाल चौधरीला आपण बघत आहोत. फुलटॉस स्ट्रेट बॅटनं हॉफ हॅमर केला समोर. हवं तसं टायमिंग नव्हतं. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पोहोचलेच जरूर, मात्र झेल संपादित करू शकले नाही. थोडे फंबल झाले. बॅकअप साठी पोहोचतायत. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या प्राप्त होत असताना 2च्या सोबतीने धावसंख्या धावफलकावरती एकूण अंकित झालेले आपण बघत आहोत ती 45. आतापर्यंत 45. वाईट बॉल, एक एक्स्ट्रा धाव आणि एक्स्ट्रा धाव्याच्या सोबतीने धावसंख्या धावफलकावरती 46 धावा. कमी गतीने टाकलेला बॉल बॅटची
कडा घेतलेली आहे. एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झालाय. ओव्हर थ्रो आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात विशाल चौधरी पॉपिंग क्रीज मध्ये रिटर्न क्रीज मध्ये परतला की नाही त्यासाठी ग्राउंड अंपायरने आता टीव्ही अंपायरची मागणी केलेली आहे. पहिलं जाईल स्ट्राईक विशालला हवी होती त्याच कारणासह दुसऱ्या धावेसाठी तो प्रयत्नशील होता. मात्र पॉपिंग क्रीज मध्ये रिटर्न क्रीज मध्ये तो सुखरूप पोहोचला की नाही परतला की नाही त्याची बॅट इनलाईन ड्रॅग झाली की नाही या सगळ्या गोष्टी आता चर्चेत आणल्या जातील. पाहिलं जाईल न्यायला जाईल. बाकी फिल्डर्सला सूचना आहे महेश अँड ऑल टीम आपण आपापल्या जागेवरती पोहोचा. जास्त वेळ करू नका. स्ट्रायकर एंडला दुसऱ्या धाव्याच्या प्रयत्नात रनआउट साठी ग्राउंड अंपायर कडून हा रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. पहिली धाव तर यशस्वीरित्या पूर्ण झाली होती. मात्र दुसऱ्या धावेसाठी महेश सरनिंगे यष्टीरक्षकाचं जे बॅकअप आलं ते खराब आलं. बॉल त्यांच्या हातातून निसटला होता आणि दुसऱ्या धावेसाठी विशाल चौधरी स्ट्रायकर एंडला परतला की नाही की तो धावची तर धावबाद आहे यासाठी मागणी आता ग्राउंड अंपायर कडून टीव्ही अंपायरची. इज आउट. विशाल चौधरीला आता माघारी यावं लागेल आणि त्याची झंझावाती 12 चेंडूत 37 धावेची समर्पक खेळी आता संपुष्टात आलेली आपण बघत आहोत. एकटा लढला या मॅच मध्ये मात्र शेवटी धावचीच्या स्वरूपात तो देखील माघारी परतलेला आपण बघत आहोत. 47 ला नुकताच 5वा धक्का बसलाय. 12 चेंडू 37 धावेचं योगदान आपण पाहिलं विथ द बॅट विशाल चौधरीचं. 3 चेंडू अजूनही निर्णायक या षटकाचे बाकी आहेत. पहिल्या डावाचे बाकी आहेत. गोलंदाजीसाठी सूरज ज्यानं अंतिम षटकात सांघिक यश मिळून दिला आणि सरतेशेवटी विशाल चौधरी सारख्या मोठ्या फलंदाजाला त्याने माघारी धाडले. पायचं फिनिशिंग टच आता सुजितचा कसं असेल. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. 47 धावा दाफलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात. मिस टाइम फटका मात्र क्षेत्ररक्षक जवळपास मिड ऑफच्या दरम्यान कोणी उपस्थित नाहीये. बॅकवर्ड पॉइंटचे क्षेत्ररक्षक मिड ऑफला बॅकअप करण्यासाठी पोहोचतात. सूर्य जमदरे जोपर्यंत उचलेला जाईल चेंडू. एक धाव. धावसंख्या 48. टॉपेज झेलची संधी. कॉट अँड बोलचा चान्स आणि त्या संधीचं सोनं फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय तो स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटेमे टीमला. धावसंख्या 48. 6 गड्यांच्या मोबदल्यात. अंतिम चेंडू पहिल्या डावाचा बाकी आहे. पाहिजे 50+ टोटल उभारली जाईल का. विशाल चौधरीनं दिलेला मिडल ओव्हर्स मध्ये दाफलकाला वेग मात्र अंतिम षटकात पुन्हा एकदा कंबर कसली आहे त्या ठिकाणी गोलंदाज सूरजनं. लेफ्ट हँडर बॅटर स्ट्रायकर एंडला राज ज्याला आपण सध्या इन ऍक्शन बघत आहोत. स्पीडअप अपेक्षित आहे महेश अँड ऑल टीम. जास्त वेळ तुम्ही घेत्या सूचनेकडे लक्ष सुद्धा. फोर्टी ऑन बॉल लॉस ऑफ 6. फुल टॉस ऑन साइडला दिशा दिले क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याबाहेर चेंडू टप्पा घेत स्क्वेअरलेग सीमारेषा फोडतोय. चौकार आणि पहिला डाव संपलाय. पहिलं षटक जरी मेडन षटक असलं तरी देखील 52 धावा उभारल्यात. फॅटिंग टोटल उभारली आहे ती स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटेंबेनं आणि सेकंड इनिंग मध्ये 53चा पाठलाग करायचा आहे तो आम्ही देवपेकर देवपे क्रिकेट संघाला. पहिल्या सामन्याच्या दिशेने आपण जाऊयात. 2 विजेते संघ एकमेकांसमोर असतील. जयमान शिकरेपाडा त्यांच्या विरोधात साजई 11 साजई. दोन्ही संघाचे संघनायक लगेचच टॉस साठी रिपोर्टिंग करा. यानंतर होणाऱ्या महत्वपूर्ण सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करणार आहोत.
रवींद्रदादा दस यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कोल संपन्न होईल. साजे संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलेला निर्णय त्यांचा प्रलंबित आहे. मात्र विनंती असेल दुसरा डाव सुरू होण्यापूर्वी तुमचा निर्णय आमच्या आयोजन समितीपर्यंत पोहोचला जावा. ओपनिंग पेअर लगेचच पाठवा. द्वितीय सत्राला झालेली ही सुरुवात आपण बघत आहोत. 52 बनवल्या, 53चं टार्गेट. अमित दिवपेकर दिवपेच्या समोर. ओपनिंग पेअर फासली पाठवा. टीम अमित दिवपेकर दिवपे क्षेत्ररक्षणासाठी द्वितीय डावामध्ये सज्ज झालेला संघ आपण बघत आहोत. तो म्हणजेच स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटिंबे. अमित दिवपेकर स्पोर्ट्स दिवपे. पहिल्या डावात 52 बनवल्या. विशाल चौधरीचा संघर्ष आपण पाहिला. 12 चेंडूत 37 धावा त्याच्या बॅट मधून. आणि या डावामध्ये पाहिलं तर आता 53चं टार्गेट सेट झालेलं आहे. 10.60 धाब्याची आवश्यक धावगती या रिक्वायर्ड रन रेट. ओपनिंग पेअर फासली पाचवा. त्याचबरोबर टीम साजई 11 साजई आपला निर्णय प्रलंबित आहे. तो देखील निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. बंटी आणि त्याच्या समेत डीजे अर्थातच दर्शन सध्या खेळण्यासाठी सलामीवीराच्या भूमिकेत. डावाला सुरुवात झालेली आहे. सलामीवर मैदानामध्ये दाखल झाले दशरथ आणि त्यांच्या समेत बंटी. सामना सुरू होतो. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. 1:39 स्थानिक वेळ. 1:40 ला टाइम काउंटडाऊन केलं जाईल. लक्ष सुद्धा. पहिलं षटक सुजित. पहिला चेंडू पायात होता. सन्मान देण्यास भाग पाडलं. पहिल्या चेंडूवरती डिफेन्स सिस्टम इथे पाहिली गेली. फलंदाज सुजित कडून फलंदाज बंटीची. बंटी म्हटले तर आक्रमक फलंदाज. नेहमीच ज्यांचं योगदान आम्ही दिवपे टीमसाठी पाहिलेलं आहे. ऑन साइडला स्विंग केला. मिडविकेटला क्षेत्ररक्षक जवळपास कोणी उपस्थित नाहीये. बॉल भरधाव वेगाने निघून चालला मिडविकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिला 4 चौकार.
चौकाराच्या साथीनं धावसंख्या 4 या आकड्यावर. फुलर लेन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, कव्हर्स मध्ये खेळायचं होतं, ड्रिल करून दाखवण्यात हवं तसं कंट्रोल नव्हतं या फटक्यावरती, हवं तसं नियंत्रण नव्हतं फलंदाज बंटीचं. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळेल. धावसंख्या सध्या स्थिर 4 धावा धावफलकावरती. डाऊन द लेग स्टिक, वाईट बॉल, 1 धाव एक्स्ट्रा आणि अतिरिक्त एका धाव्याच्या सोबतीने धावसंख्या धावफलकावरती एकूण अंकित झाले ती 5. 5 ऑन बोर्ड. ऑन साइडला हवं तसं टायमिंग झालं नाही. बॅकअपसाठी मिड विकेटला धीरज शेलवले उपस्थित आहेत. व्हेरी गुड थ्रो, डीपमधून चांगली फेक, यष्टीरक्षकाच्या दिशेनं 1 धाव आणि धावसंख्या धावफलकावरती या सिंगल धावेच्या सोबतीने अंकित झाली आहे ती एकूण 6. 6 ऑन बोर्ड. स्टील 2 टू गो. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. कट करण्याचा प्रयत्न, गुडलेनचा अप्रतिम वापर, प्रॉपर गुडलेन स्पॉट वरती पिचिंग. हा चेंडू झालेला आपण पाहिला, एक्स्ट्रा बाउन्स मिळाला, बॉल राईज झाला, ऑन द टो झाले होते मात्र कनेक्शन करू शकले नाही. आणखीन एक डॉट बॉल. मिस टाइम फटका, टॉपेज, झेलची संधी, फाईन लेग इन ऍक्शन अँड टेक अ कम्फर्टेबल अँड गुड लुकिंग कॅच. फर्स्ट विकेट गोज डाऊन. पहिला धक्का. पहिल्या षटकांती 6. सुजितची इकॉनॉमिकल कामगिरी विथ विकेट टेकिंग ऍडव्हान्टेज. दुसरं षटक सुरू होतोय. गोलंदाजीसाठी पाहिलं तर वैभवची नियुक्ती करण्यात आलेली आहे. साजेनं टॉस जिंकला, फिल्डिंगचा निर्णय. जर्मन शिकरीपाटा बॅटिंग करता आपण रेडी राहा. सिक्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. स्ट्रायकर एंडला बंटी. फुल लेंथ अक्रॉस द बॅट ऑन साइडला, जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. बॉल सीमारेषेच्या बाहेर होते छुमंतर. बंटीच्या बॅट मधून हा भारदस्त षटकार. ऑफ टर्मच्या बाहेर स्क्वेअर कट, बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. वेल जज अँड इक्वली टेकन. सुजितचा जबरदस्त झेल आणि या मॅच मध्ये आता बसतोय तो धक्का दुसरा. अमित देवपेकर, देवपेला फलंदाज बाद. न्यू बॅट्समॅन मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. स्वतः संघनायक संघ कर्णधार महेश आता खेळपट्टीवरती दाखल झालेले पाहायला मिळतील. 12 वरती 2 धक्के सध्या या डावात बसलेले. डाव थोडा संकटामध्ये सापडलाय. बंटीचं 11 धावेचं योगदान मात्र तो माघारी परतलाय. चांगला झेल संपादित झाला डीप मध्ये बॅकवर्ड पॉइंटला. न्यू बॅट्समॅन महेश संघनायक सध्या खेळण्यासाठी स्ट्रायकर एंडला.
फुल लेंथ मिस टाइम फटका, झेलची संधी, मिडॉनचा क्षेत्ररक्षक विशाल चौधरी डाऊन दी बॉल आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये त्यानं देखील पकडलाय झेल. संगनायक देखील आल्या पावली माघारी परततोय. आणखीन एक हादरा, आणखीन एक झटका. आम्ही देवपेकर देवपेला फलंदाज बाद. न्यू बॅट्समन बंटी जमदरे सध्या खेळण्यासाठी स्ट्रायकर एंडला दाखल झालेला पाहायला मिळतील. ऑन हॅट्रिक संधी आता गोलंदाज अभयला. सुरुवात षटकारानं झाली होती मात्र अभयचा पलटवार. क्षेत्ररक्षक सुजित आणि तदनंतर क्षेत्ररक्षक विशाल यांचं चांगलं बॅकअप त्यांना आलेलं आहे. सलगच्या 2 चेंडूवरती 2 तगडे फलंदाज त्यांनी माघारी धाडलेले आहेत. ते आम्ही देवपेकर क्रिकेट संघाचे. बंटी ऑन स्ट्राईक थ्रू द हेड ऑफ मिड ऑफच्या डोक्यावरून खेळतात. क्षेत्ररक्षकांकडे चेस एक सिंगल सेकंडचा कॉल करण्यात आलाय. सीमारेषेच्या नजदीक चांगलं क्षेत्ररक्षण बॅकअप साठी खेळाडू उपस्थित झाले. तोपर्यंत 2 धावा आणि 2 धावेच्या सोबतीने धावसंख्या दाखल करते. एकूण अंकी झाली ती 14. 14 ऑन बोर्ड. स्टील 2 टू गो. अजूनही 2 चेंडू बाकी. निर्णायक सेकंड पॉवर प्ले. दुसरं षटक अभयच्या वतीने मार्गस्थ होत आहे. 20 चेंडू 39 धावा हे समीकरण. समोरच्या दिशेने फोर्स केला. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत. पोहोचताय सुजित. एक सिंगल सेकंडचा कॉल आणि वेगवान दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन विकेट. मात्र 1 शॉटचा सिग्नल पंचांच्या वतीने आलाय. आजच्या दिवसामध्ये पाहिलं, कालच्या दिवसामध्ये देखील पाहिलं तर सातत्यानं रनिंग बिटवीन द विकेटच्या दरम्यान बॅट इन लाईन होत नाही. त्याच कारणास्तव पंचांचं अचूक लक्ष आपण बघत आहोत. मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतात. मिड ऑफचे सुनील होते त्या ठिकाणी. थोडे फंबल झाले, गडबडले, गोंधळले. त्याच कारणास्तव जल संपादित करू शकले नाही. 2 धावा 2च्या सोबतीनं निर्णायक दुसऱ्या षटकाची सांगतात. 17 धावा दाफलकावरती 18 चेंडू आणि 18 चेंडूत 12.00 धाव्याच्या धावगतीनं रन सर्व्हिस त्या ठिकाणी 36. विजयाच्या 36. तिसऱ्या षटकाला सुरुवात गोलंदाजीसाठी सेकंड स्पेल मध्ये आपण बघत आहोत. सुजितला आणि सुजितच्या विरोधात पहिल्या बॉल वरती आक्रमण. त्याचं केले भव्य स्वागत. स्वॅगचे स्वागत. षटकार. धावसंख्या षटकार सध्या फ्लॅव होत असताना वळवच्या बॅटमधून काउंटर अटॅक सुजितच्या अगेन्स्ट. धावा 23-23. पूल करण्याचा प्रयत्न. मिस टाइम फटका. झेलची संधी पुन्हा एकदा बनली आहे. मिडॉनचे क्षेत्ररक्षक जज करतायत आणि आणखीन एक सुयश. फलंदाज बाद. वैभवची पारी संपुष्टात. आणखीन एक झटका टीम आम्ही देवपेकर क्रिकेट संघाला. नाव सध्या पडझडलाय. आम्ही देवपेकर देवपेचा 23ला 4 धक्के बसलेले आहेत. सुजितनं कमबॅक पुन्हा एकदा केलं. षटकारानं काउंटर अटॅक झाला होता वैभवकडून, मात्र वैभवला त्यांना माघारी धाडलेलं आहे. 23 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4. 23 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात.
समीकरण इक्वेशन 16 चेंडू 30 धावा. न्यू बॅटर हरेश सध्या खेळण्यासाठी स्टार्कर यांना स्पीडअप अपेक्षित आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटिंबे. समोरच्या दिशेनं फोर्सिंग स्ट्रोक लॉंग ऑफला बॅकअप अवेलेबल आहे. एक सिंगल पेक्षा जास्त काही नसेल धावसंख्या या सिंगल धाब्याच्या साथीनं सोबतीनं सध्या मार्गस्थ झाले. पुढे ती 24 या आकड्यावरती. अंतिम 15 चेंडू आणि अंतिम 15 चेंडूत 29 धाब्याची आवश्यकता. भागीदारीची इथनं आवश्यकता. बंटी महेश त्याचबरोबर दर्शन स्वस्तात माघारी परतलेले आहेत. त्याच काळासह पार्टनरशिपची रिक्वायरमेंट या मॅच मध्ये. फुल लेंथ ड्राईव्ह केला समोर मिडॉनला. बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. सिंगल पेक्षा जास्त काही नसेल धावसंख्या सिंगलच्या मदतीनं 25 ऑन बोर्ड. 25 धाबा दाखल करू दी. ड्रिंक स्टॉल रेडी करा. डगआउट स्टील 2 टू गो. 14 चेंडू 28 हे समीकरण. हा देखील लो फुल टॉस पायात होता. ऑन साइडला सॉफ्ट हँडली खेळण्यात दिशा दिली आहे. मिडॉनचे क्षेत्ररक्षक राज पोहोचता चेंडू पर्यंत. आणखीन एक सिंगल धाव एकवटली जाईल आणि सिंगलच्या साथीने धावसंख्या 26. 12 चेंडू 26 धावा हे समीकरण मॅच मध्ये. धीरज शेलवले डावखोरा त्याचा मध्यम गती फिरकीपटू गोलंदाज सध्या बॉलिंग मार्कवरती सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 27. 3 ओव्हरची अंती. करंट रन रेट 9.00 तर रिक्वायर्ड रन रेट मात्र आस्किंग रन रेट आवश्यक धावगती ती 13.00 धाब्याची. 12 चेंडू 26. स्पीडअप करा. क्षेत्ररक्षण करणारा संघ स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटिंबे. थोडी घाई करा मित्रांनो. वेळेच्या बाबतीत सहकार्य अपेक्षित आहे. लो फुलटॉस बॉल दिशा दिली ऑन साइडला मिड विकेटला. क्षेत्राच्या टीम मधून सरकले पुढे विशाल चौधरी. वेल जज अँड इक्वली टेकन. पहिल्या बॉलवरती सुरेश मिळतंय ते गोलंदाज अर्थातच धीरज शेलवलीला. मॅच मध्ये 5वा धक्का 27 वर देवपेला. धावसंख्या 27. 5 गड्यांच्या मोबदल्यात 11 चेंडू 26 धावा समीकरण. पहिल्या बॉलवरती धीरज शेलवलेला मिळणार आहे सुयश आपण बघत आहोत. या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं आंबेगावकर चषकाच्या 3ऱ्या पर्वानिमित्तानं मान्यवरांची नुकताच उपस्थिती आपल्याला या ठिकाणी लाभलेली आहे. धावचीचा प्रयत्न आणि त्यामध्ये यश मिळत आहे. आणखीन एक विकेट आता गमावी लागेल ते बॅटिंग करणाऱ्या टीमला. धावचीच्या स्वरूपात फलंदाज माघारी. लाभलेली आहे ते बाईशेट गौरी यांचे बंधुराज संतोषजी गौरी उपस्थित झालेले आहेत. क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं आपलंही मनपूर्वक स्वागत. धावसंख्या 27. 6 गड्यांच्या मोबदल्यात 10 चेंडू 26 हे समीकरण. न्यू बॅटर सॅकरेनला खेळण्यासाठी आपण बघत आहोत पोहोचले ते पंकज. फुलटॉस बॉल ऑन साइडला फक्त दिशा दिली आहे. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक अवेलेबल आहेत. व्हेरी गुड फिल्डिंग. एक सिंगल धाव. धावसंख्या सिंगलच्या सोबतीनं पोहोचली ती 28 आकड्यावरती. 9 चेंडू 25 धावा. हे मोठं लक्ष आता मॅच मध्ये सर करावं लागेल अमित देवपे क्रिकेट संघाला. शफल झाले त्यानंतर हुक करण्याचा प्रयत्न. टॉपेज घेतले. बॉल मागे थर्ड मॅनचा फिल्डर कुणाल पाठमोऱ्या परिस्थितीत मात्र त्याला बेदून बॉल थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
क्या एकूण अंकी झाले ते 32-32. 8 चेंडू 21 धावा हे समीकरण, हे इक्वेशन आता मॅच मध्ये. 8 बॉल 21 धावा. धीरज कडून या षटकामध्ये सध्या प्रोडक्टिव्ह कामगिरी. वेगवान चेंडू होता, जसा चेंडू पडला तसा राईट झाला. बॉलनं थोडी हरकत देखील केली, लाईन रीड करता आली नाही. स्ट्रायकर बॅटर हरेशला मागच्या चौकारानंतर गतीचं बळ काय असतं, वेगाची धमक काय असते ते दाखवून दिलंय गोलंदाज धीरज शिलवलेनं. डॉट बॉल. 7 चेंडू 21 धावेची आवश्यकता. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट्समन बीट, विकेट किपर बीट, लॉंग स्टॉप रिझनला थ्रू द बाईज. या नशिबाचा निर्णायक महत्वपूर्ण लकी 4 धावा आणि पंचांचा सिग्नल देखील आलाय. इट इज अ वाईड. सो वाईड प्लस पाहायला मिळत आहेत आणि धावसंख्या या 5 धावेनं आता पुढे मार्गस्थ झाले. ती 37 आकड्यावरती. 7 बॉल मध्ये 16 धावेची आवश्यकता. पंचांचा वाईडचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचलाय. बाकी फिल्डरला रिक्वेस्ट आहे आपण आपापल्या जागेवरती पोहोचा. वाईड साठी रिव्ह्यू अवेलेबल नाही, सर्वस्वी अधिकार हे पंचांना असतील. कन्फर्मेशन घेतलं जाईल. खोले अंपायर ऑनफिल्ड अंपायर सोबत चर्चा करतात. बाकी फिल्डर्स विशाल अँड ऑल टीम आपण आपापल्या जागेवरती पोहोचा. ऑलरेडी सामना डिले झाला, लक्ष सुद्धा. बाकी फिल्डर्स विशाल अँड ऑल टीम. 22चा चौकार तर आलाय, मात्र दोन्ही पंच आता एकत्रित आलेले आहेत. सल्ला मसलत झाली आहे. पाहिलं जाईल पंचांच्या वतीने एक्झॅक्टली काय घडलं. ऑफिशियल रिव्ह्यू आता यूज केला गेलाय. लक्ष सुद्धा कुठल्याही संघाला या स्पर्धेमध्ये वाईड साठी रिव्ह्यू अवेलेबल नाही, पण तो पंचांनी या सामन्यामध्ये यूज केलेला आहे. कारण गोलंदाजी करत असताना डेंजर झोन मध्ये आला, त्याच कारणास्तव बॉलची पिचिंग, बॉलचा फिनिश ऑनफिल्ड अंपायरला दिसला नाही. इट इज फ्रॉम बाईट्स. हा चेंडू वाईड नाही. बाईटच्या 4 धावा येतील फक्त. कारण गोलंदाज जेव्हा डेंजर झोन मध्ये येत असतात गोलंदाजी करून, तेव्हा व्यत्यय निर्माण होतो पंचांना. त्याच कारणास्तव बॉलची फिनिशिंग दिसली नव्हती, मात्र आता ते क्लिअर झालेले आहे. धावसंख्या 4 षटकांची अंती 36. 6 चेंडू 17 धावा हे समीकरण. सूरज गोलंदाजीसाठी धावा 36 आहेत. 6 चेंडू 17ची आवश्यकता. पंकज स्ट्रायकर एंडला त्यांची सोबत देतात हरेश. पहिला बॉल फुलर लेंथ ऑफ स्टंपच्या बाहेर. चांगला वेग पाहायला मिळाला. निर्धाव चेंडून यंगस्टर सूरजची सुरुवात झालेली आहे. 5 चेंडू 17 धावा हे समीकरण आता सामन्यामध्ये. जास्त वेळ घेतला ऑलरेडी सामन्यासाठी, स्पीडअप अपेक्षित आहे. दोन्ही टीम लक्ष सुद्धा. 5 बॉल 17 धावा हे समीकरण. रेल्वे मध्ये आला व्यत्यय. डेड बॉलचा इशारा ऑनफिल्ड अंपायर प्रसाद सहस्त्रबुद्धी सरांकडून करण्यात आलेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार झालेले पाहायला मिळतील. 5 चेंडू 17 धावा. ऑन साइडला शफल झाले, तदनंतर फ्रंट लेग पुढे आणला आणि बॉल पाठवला मिडविकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. युजिट संघर्षाचा शेकणात करणारा हा A1 क्वालिटीचा आयसा ट्रेडमार्क ब्रँडेड षटकार. सध्या फुलते भरते ती 42 आकड्यावरती. 4 चेंडू 11 धावा. अंतिम चेंडू पर्यंत हा सामना आता रंगलाय, कारण पंकजनं या मॅच मध्ये षटकारानं विजयाच्या आशा पल्लवित केलेल्या आहेत, विजयाचे किरण पल्लवित केलेले आहेत. फुलर लेंथ, बोलस बॅक ड्राईव्ह, धाव हवी आहे आणि ती मिळेल देखील. सिंगलना स्ट्राइक रोटेट. एका धावेच्या सोबतीनं साथीने धावसंख्या दाखल करू ती अंकित झाली ते 43. 3 चेंडूत विजयासाठी 10 धावेची आवश्यकता. योगेशजी गोरड, अष्टविनायक पतपेढीचे सर्व त्याचबरोबर राजेशजी देसले त्यांच्या समेत बंटीजी भोईर यांची उपस्थिती या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला लाभलेली आहे. उपस्थित सर्व अतिथींचं आंबेगावकर चषकाच्या निमित्तानं मनस्वी स्वागत. 3 चेंडू 10.
रणनीतीमध्ये पुन्हा एकदा व्यत्यय, सातत्यानं दबाव, दडपणात्मक परिस्थिती अंतिम षटकात खास करून आपण बघत आहोत. 3 चेंडू 10 धावा. स्ट्रायकर हरेश, त्याच्या बॅटमधून एक चौकार आपण पाहिलाय. पाहिजे त्याचा फिनिशिंग टच कसं असेल. ऑफ टर्मच्या बाहेर वेगवान फुलरलेन, धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद. धाव घेण्याचा प्रयत्न तो धोकादायक ठरला आणि सध्याच्या घडीला या मॅच मध्ये पंकजला माघारी यावं लागतंय. तो परततोय माघारी. दहा धावा हे समीकरण. सुरेश जमदरे ज्यांची गोलंदाजी तर अप्रतिम होती. आंबेगावकर चषकाच्या तिसऱ्या पर्वातील पहिलं निर्धाव षटक ज्यांनी टाकलं होतं. मात्र पाहिजे फिनिशिंग टच आता कसं देतील. 2 चेंडू 10 धावा. कंपल्सरी चेसिंग अँड रेसिंग हा या आंबेगावकर चषकाचा महत्वपूर्ण मूलभूत नियम आहे. सो या निर्णायक 10 धावा 2 चेंडूत विजयासाठी बनवाव्याच लागतील. 2 बॉल 10 ची आवश्यकता यंगस्टर गोलंदाजीसाठी. सूरज तयार होत असताना नेक्स्ट मॅच रेडी राहा. जर्मन शिकरेपाडा, त्याचबरोबर साजई 11 साजई. मिस टाइम फटका, झेलची संधी, मिड ऑफचा क्षेत्ररक्षक जज करतोय आणि कॅच ड्रॉप. दुसऱ्या धावेचा कॉल सध्या सुरू आहे. दुसरी धाव देखील पूर्ण झाली. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात सुरेश देखील माघारी परतताना पाहायला मिळतील. अंतिम चेंडूवरती हा सामना हे समीकरण आपण बघत आहोत. ज्या ठिकाणी आवश्यकता 1 चेंडू आणि आता असेल ती 8 धावेची. असतील स्ट्रायकर एंडला. 1 चेंडू 8 धावा. हा निर्णायक सामना. पंचांच्या वतीनं काहीतरी चर्चा सुरू आहे. एक्झॅक्टली पंच आता मॅनेजमेंट कमिटी सोबत वार्ताविलाप करतायत. त्याचबरोबर रमाकांत पवार सरांना देखील बोलवण्यात आलेलं आहे. काहीतरी त्रुटी पंचांना आढळलेल्या आहेत. काहीतरी चर्चा सध्या आमच्या पवार सरांसोबत. दोन्ही पंच एकत्रित झालेले आहेत. एक्झॅक्टली काय घडलं काय बिघडलं या गोष्टीचा उलगडा आता केला जाईल. चला बाकी फिल्डर्स आपण आपापल्या जागेवरती पोहोचा. ऑलरेडी सामन्यानं 1 तास 20 मिनिटांचा वेळ घेतलेला आहे. ही देखील बाब अधोरेखित करावी लागेल. जास्त वेळ घेतलेला आहे. एक्झॅक्टली फलंदाज बाद आहेत की नाही या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातील, निरीक्षणात आणल्या जातील. कारण बेल्स ज्या वेळेला उडवल्या गेल्या त्यावेळेला एसटी रक्षकाची पोझिशन काय होती, बेल्स पूर्णपणे खाली पडल्या की नाही या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातील. त्यासाठी चर्चासत्र सुरू झालंय. मात्र विशाल अँड युनिट रिक्वेस्ट आहे फिल्डिंग लगेचच सेट करा. पंचांचा जो काय निर्णय तो दोन्ही टीमला मान्य करावाच लागेल. लक्ष सुद्धा माइट इट बी येस इट इज. फलंदाज बाद आहेत. अंतिम चेंडूवरती सामना 1 चेंडू आवश्यकता 8 धावेची. मिळते ती फक्त 1 सिंगल धाव अंतिम चेंडूवरती आणि हा सामना 6 धाव्याच्या फरकाने जिंकलाय. तो निर्णायक पहिल्या फेरीमध्ये 4थ्या सामन्यात विजय संपादित केला.
तो स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटेंबे. मनपूर्वक अभिनंदन स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटेंबे. टॉप 5 नाडला आपण देऊयात आम्ही देवपेकर देवपेला. हँडशेक करून घ्या दोन्ही टीम. सामन्याच्या सामन्यावरच या पुरस्काराची घोषणा आपण करत आहोत. विशाल चौधरी विथ द बॅट. 12 चेंडूत इंडिव्हिज्युअल त्याचं 37 धाब्याचं योगदान. त्याच कारणास्तव 50 पार पल्ला पहिल्या डावात गाठला तो स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटेंबे आणि तो विशाल चौधरी ठरला या